नमस्कार. आपल्याला वाटतं की पुराणातल्या कथा म्हणजे फक्त जुन्या गोष्टी, पण तसं नाहीये. यात ना पॉवर, विजडम आणि फेट म्हणजे शक्ती, बुद्धी आणि नशिबाबद्दलचं असं काहीतरी दडलंय जे आजही तितकंच खरं आहे. चला तर मग या प्राचीन कथांच्या दुनियेत जरा डोकावून बघूया आणि काही रहस्य उलगडूया. एक प्रश्न जो कदाचित सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतो की मोठ्यात मोठी शक्तिशाली व्यक्ती सुद्धा नशिबाच्या पुढे जाऊ शकते का खरंच? आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ना आपण थेट महादेवांच्याच एका कथेकडे जाणार आहोत, जिथे खुद्द त्यांना या प्रश्नाचा सामना करावा लागला होता. तर पहिली गोष्ट डेस्टिनी म्हणजे नशिबाची अटळ पकड. ही कथा आपल्याला सांगते की काही युनिव्हर्सल लॉज म्हणजे वैश्विक नियम इतके पॉवरफुल आहेत की देवांना सुद्धा ते टाळता येत नाहीत. कसं? चला बघूया. तर झालं असं की नेहमीप्रमाणे नारद मुनी आले, नारायण नारायण करत, आणि त्यांनी थेट शंकरांना एक वॉर्निंग दिली की शनिदेव तुमच्या राशीत प्रवेश करणार आहेत. आता शनिदेवांचं नाव ऐकून तर खुद्द महादेवांनी ठरवलं की अरे बापरे, यांच्या प्रभावापासून वाचायला हवं. आणि मग त्यांनी एक प्लॅन केला, लपून बसण्याचा. आणि मग शंकरांनी काय केलं असेल, ते थेट गंगेच्या पाण्यात गेले आणि तब्बल 7.5 वर्ष, 7.5 वर्ष खोल ध्यानात बसून राहिले. त्यांना वाटलं चला आपण शनिदेवाच्या 7.5 सुटलो, यशस्वी झालो. बरं, 7.5 वर्ष संपली, शंकर बाहेर आले आणि थेट शनिदेवांना भेटले. म्हणाले, बघ, मी अशा ठिकाणी होतो की तू मला शोधूच शकला नाहीस. यावर शनिदेव फक्त विनम्रपणे हसले आणि हात जोडून म्हणाले, प्रभू, तुम्ही जगाचे स्वामी, पण तुम्हाला 7.5 वर्ष श्वास रोखून पाण्याखाली बसावं लागलं. हेच तर तुमचं दुर्भाग्य होतं. तीच तुमची 7.5 होती. विचार करा, खुद्द महादेवांना हे ऐकून कसं वाटलं असेल. या गोष्टीतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. या युनिव्हर्समध्ये ना प्रत्येकाची एक पॉवर आहे आणि त्या पॉवरचा आदर केलाच जातो. कर्माचे नियम आणि नशीब ते कोणालाच सोडत नाहीत, अगदी देवांना सुद्धा नाही. ओके, तर ही झाली नशिबाची गोष्ट. आता वळूयात दुसऱ्या कथेकडे, बुद्धिमत्तेची अंतिम शर्यत. ही गोष्ट आहे 2 भावांची आणि ही आपल्याला सांगते की खरी ताकद शरीरात नाही तर डोक्यात असते. आपल्या घरात लहान भावंडांमध्ये होतं ना, तसंच गणेश आणि कार्तिकेय यांच्यात एक दिवस वाद सुरू झाला की आपल्या दोघांमध्ये जास्त पॉवरफुल कोण. आता हे भांडण मिटणार कसं? मग ते दोघे गेले थेट आपले आईवडील शंकर आणि पार्वती यांच्याकडे. मग शंकर पार्वतींनी एक मस्त चॅलेंज ठेवलं, एकदम सोप्पं. दोघांनी आपापल्या वाहनावर बसायचं आणि पूर्ण पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घालायच्या. जो कोणी हे सगळ्यात आधी करून परत येईल तोच खरा विजेता. आता बघा, एका बाजूला होते कार्तिकेय, त्यांचं वाहन वेगवान मोर, ते तर क्षणात निघाले सुद्धा. आणि दुसऱ्या बाजूला गणपती बाप्पा आणि त्यांचं वाहन एक छोटासा उंदीर. म्हणजे ही रेस तर सुरू होण्याआधीच संपल्यासारखी वाटत होती, बरोबर ना? कार्तिकेय आपल्या मोरावर बसून वेगाने पृथ्वी प्रदक्षिणा घालत होते, पण गणपती, बुद्धीची देवता, त्यांनी काय केलं असेल? त्यांनी एक भन्नाट आयडिया वापरली. ते कुठेच गेले नाहीत, त्यांनी फक्त तिथेच आपल्या आईवडिलांना म्हणजे शंकर आणि पार्वतींनाच 3 प्रदक्षिणा घातल्या. आता असं का केलं असेल त्यांनी? यामागे एक खूप सुंदर विचार आहे. आपल्या संस्कृतीत असं मानलं जातं की मुलांसाठी त्यांचे आईवडील हेच त्यांचं संपूर्ण जग, त्यांचं संपूर्ण युनिव्हर्स असतात. त्यामुळे त्यांना प्रदक्षिणा घालल्या म्हणजे अख्ख्या जगाला प्रदक्षिणा घालण्यासारखंच झालं. आणि म्हणूनच जेव्हा कार्तिकेय पूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा घालून दमून भागून परत आले, तेव्हा त्यांनी काय पाहिलं? तर गणेशजी तिथे आरामात बसले होते, शर्यत जिंकून. यातून काय सिद्ध होतं? खरी पॉवर स्पीडमध्ये नाही, तर ती बुद्धीमध्ये, शहाणपणामध्ये असते. चला आता ऐकूया आपली तिसरी आणि शेवटची कथा. ही कथा एका प्राचीन वैराच्या जन्माची आहे. ही आपल्याला दाखवते की जेलसी आणि इम्पेशन्स म्हणजे मत्सर आणि अधीरता यांचे परिणाम किती भयंकर असू शकतात, इतके की ते युगानयुगन टिकतात. ही गोष्ट आहे 2 बहिणींची, कद्रू आणि विंता, ज्या ऋषी कश्यप यांच्या पत्नी होत्या. एकदा ऋषींनी प्रसन्न होऊन दोघींना वरदान दिलं. कद्रूने मागितले 100 शक्तिशाली विषारी मुलगे आणि त्यातूनच जन्म झाला नागांचा. तर विंताने फक्त 2 मुलं मागितली, पण तिची अट होती की तिची मुलं कद्रूच्या मुलांपेक्षा जास्त शक्तिशाली असायला हवीत. आता झालं काय, कद्रूची 100 अंडी वेळेवर फुटली आणि त्यातून साप बाहेर आले. हे बघून विनताला राहावेना, ती एकदम अधीर झाली आणि मत्सराच्या भरात तिने तिचं एक अंड वेळेच्या आधीच फोडलं. याचा परिणाम तिचा पहिला मुलगा अरुण अपूर्ण शरीराने जन्माला आला.
पण दुसऱ्या वेळी तिने चूक सुधारली, संयम ठेवला आणि मग दुसऱ्या अंड्यातून जन्माला आला पराक्रमी गरुड. पण त्या एका चुकीचा, त्या मत्सराचा परिणाम काय झाला माहितीये? त्यांच्या मुलांमध्ये, म्हणजे साप आणि गरुड यांच्यात कायमची दुश्मनी निर्माण झाली, जी आजपर्यंत आपण ऐकतो. साप आणि गरुडाच्या वैराची सुरुवात ती इथून झाली होती. तर या तिन्ही कथा जरी वेगवेगळ्या असल्या ना, तरी त्या आपल्याला आयुष्याबद्दल काहीतरी खूप महत्त्वाचं सांगून जातात. या गोष्टींमधून आपल्याला 3 मोठे धडे मिळतात. पहिला, नशिबाची पकड खूप मजबूत असते, ती कोणालाच टाळता येत नाही. दुसरा, फिजिकल स्ट्रेंगपेक्षा बुद्धी म्हणजे विस्डम ही जास्त मोठी शक्ती आहे. आणि तिसरा, मत्सर आणि अधीरता या भावना कायम संघर्षाला जन्म देतात. या कथा ऐकल्यावर खरंच विचार करायला भाग पडतो नाही का? आपण ज्या कथांना विसरून गेलो आहोत त्यामध्ये आजही आपल्यासाठी कितीतरी महत्त्वाचं ज्ञान दडलेलं आहे. फक्त त्याकडे पुन्हा एकदा बघण्याची गरज आहे.